वाटत नाही, म्हणून आज शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी एमएससीबीचे एसी साहेब जो कोणी त्यांचा सक्षम अधिकारी असेल या ठिकाणी त्याने यावं आणि आम्हाला त्यांनी टाइम बॉन्ड द्यावा की 8 दिवसामध्ये या धाराशिव जिल्ह्याचा वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्याचं जे करपलेलं पीक आहे, जळलेलं पीक आहे ते कुठेतरी त्याला भरपाई द्यावी यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। हिंदुराजा सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो मोठ्या आंदोलनाच्या या ठिकाणी आम्ही आपणास देतो आणि या ठिकाणी सदैव महावितरणचे निवेदन आपणास देण्यात येतं। यावर योग्य ती कारवाई आपण लवकरात लवकर आज आम्ही एमएससीबी ऑफिस समोर त्या एमएससीबी ऑफिसच्या गेटला कुलूप लावून रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे। या राज्यातील जे शेतकऱ्याला भूलथापा देऊन सरकार सत्तेवर आलं त्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास लाईट देऊ, पण दिवसा 12 तास लाईट तर दिलीच नाही, परंतु रात्रीच्या वेळेमध्ये फक्त 5 ते 6 तास लाईट, त्या 5 ते 6 तासामध्ये पण पूर्ण वेळ लाईट न देता कमीत कमी 5 ते 6 तासामध्ये 25 वेळेस लाईट जाते। एका कामासाठी एक माणूस मोटरीजवळ थांबावा लागतो स्टार्टर बटन दाबण्यासाठी आणि एक दारेवर थांबावा लागतो आणि शेतकऱ्याला निवडणुकीपुरता शेतकरी राजा म्हणायचं आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर राजाच्या आविर्भावात स्वतः फिरायचं आणि त्या शेतकऱ्याची वाट लावून टाकायची, त्याला देशोधडीला लावून टाकायचं। रात्री 11:30 ते 5:30चा टायमिंग, जग सगळा देश झोपलेला असतो आणि त्यावेळेस त्या शेतकऱ्यानं अन्नदात्यानं कष्ट करण्यासाठी शेतात जायचं। हिंसक प्राणी नाग, विंचू, रानडुक्कर, लांडगे असतील, तुमचे वेगवेगळे प्राण्यांचा सामना करून ते कष्ट करून पीक पिकवायचं आणि त्या पिकाची जर अवस्था पाहिली या सरकारच्या धोरणामुळं 1 रुपयाला किलो 2 रुपयाला किलो कांदा विकतो, लोकांनी टरबूज केलं 4-5 रुपयाला किलो टरबूज जातंय, सोयाबीन 5,000च्या पुढे भाव गेला नाही। प्रचंड कष्ट करून माल पिकवल्यानंतर त्या मालाची अवस्था ती आणि रात्र वैराची करून कष्ट करायचं आणि मातीमोल भावानं पीक विकायचं, याची या सरकारला दखल घ्यावी वाटत नाही। त्यामुळं या सरकारच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्याच्या स्मरणार्थ शेतकऱ्याच्या अखंड सोबत राहणारा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय ओमदादा आणि कैलासदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की आपण जर ही सुरळीत 5 ते 7 दिवसामध्ये सुरळीत लाईट नाही दिली तर यानंतर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, आम्ही आपल्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, याची नोंद घ्यावी एवढं या निमित्तानं त्यांना सांगितलं आहे। शेतकऱ्याला जे वेळात काढत आहे, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत, शेतामध्ये पीक उभे आहेत, पण शेतकऱ्याला योग्य दाबाने 8 तास पण वीज भेटत नाहीये। इलेक्शनच्या टाइमला ह्यांनी 24 तास वीज द्यायचं आश्वासन दिलं, पूर्ण दिवसभर वीज द्यायचं आश्वासन दिलं, पण हे शेतकऱ्याला 8 तास पण वीज देऊ शकत नाहीत। आणि ग्रामीण भागात गावामध्ये सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 10 ही टोटल वीज बंद आहे। सबस्टेशन मधून वीज बंद केली जाते, वरून फोन केला तर सबस्टेशनला फॉल्ट आहे म्हणून सांगितलं जातो। ही अघोषित लोड शेडिंग जी चालू केली यांनी ही वेळीच बंद करावी, यासाठी आज आम्ही लाडके आमदार कैलासदादा पाटील व खासदार ओमदादा राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जर ह्यांनी लवकरात लवकर लाईट जर सुरळीत केली नाही व योग्य दाबाने 8 तास शेतकऱ्यांना लाईट उपलब्ध करून दिली नाही तर आम्ही पूर्ण जिल्ह्याभर आंदोलन करू। या सरकारी अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण बघतो की जिल्हाभर लोड शेडिंग सध्या चालू आहे आणि शेतकऱ्यांचं जे शेतकरी आपला तळहाताच्या फोडासारखं आपल्या पीक सांभाळतो, परंतु डोळ्यात देखत ते पीक करपून जात आहे, जळून जात आहे। पाणी मुबलक असताना फक्त वीज नसल्यामुळं शेतकऱ्यानं जगवलेलं पीक अक्षरशः या उन्हामुळं या उष्णतेमुळे करपून जात आहे। तर आम्ही या ठिकाणी आज एमएससीबीच्या सर्व अधिकाऱ्याला आम्ही ताकीद दिलेली आहे, 8 दिवसामध्ये जर तुम्ही सुरळीत वीज पुरवठा नाही केला
आम्ही त्यामध्ये सांगितलंय की फडणवीस सरकार म्हणते की मी शेतकऱ्यासाठी सरकार काम करत आहे, परंतु शेतकरी विरोधी काम करणार हे सरकार आहे. वर्षा बंगल्यावर लोडशेडिंग चालू करावी, तसेच मलबार हिलची लोडशेडिंग चालू करावी. म्हणजे शेतकरी राजा कसा जगत असेल, तर हातावर सांभाळलेलं पीक त्याचं डोळ्यात एकच करपून जातं, त्यावेळेस त्याला काय यातना होत असतील हे त्या नेते मंडळीला कळेल. म्हणून आम्ही सांगितलं की वर्षा बंगल्याची लोडशेडिंग चालू करावी, मलबार हिलची लोडशेडिंग चालू करावी, जेणेकरून यांना कळेल की शेतकरी कसा जगत असेल, सर्वसामान्य लोक कसं जगत असतील. या ठिकाणी 8 दिवसामध्ये जर सुरळीत वीज पुरवठा नाही केला तर आम्ही MSEBच्या ऑफिसमधील कुठल्याही कर्मचाऱ्याला काम करू देणार नाहीत. अगोदर शेतकऱ्याला सुरळीत वीज पुरवठा द्या, अन्यथा तुमच्या खुर्च्या खाली करा.